जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शिक्षकांच्या प्रश्नाशी निगडीत हा मतदारसंघ आहे। येथे राजकीय जोडे बाजूला ठेवले गेले पाहिजे। पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन मी या निवडणुकीकडे बघत आहे, असे मत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले। चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली। मुकिंदपूर येथे कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली। यावेळी 1,41,000 रुपये 164 कपाशी बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली। पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप यांच्या फिर्यादीवरून श्री दत्त कृषी सेवा केंद्राचे मालक प्रकाश रावसाहेब शेजूळ यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहर पोलिसांनी जिरंगेमळा येथे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 6 जणांना गुरुवारी ताब्यात घेतले। जुगाराची साधने, रोख रक्कम व 2 दुचाकी असा 2,10,340 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। 6 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 199वी जयंती मोठ्या थाटामाटात पाथर्डी शहरात साजरी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून शहरातून मिरवणूक काढण्यात आली। शहरातील खिल्लेश्वर येथून या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला। अहिल्यादेवी होळकरांची वेशभूषा साकारलेल्या युवती, गजी नृत्य, ढोल पथक, भजनी मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिमा, रथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते। वाहतूक नियमात बदल करण्यात आले असून अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास 25,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। नवीन आदेशाची अंमलबजावणी 1 जून पासून सुरू होणार आहे। त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। वाहतूक नियंत्रणात बदल करण्यात आले आहेत। 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास 25,000 रुपये दंड, तसेच अशा वाहन मालकास वाहन परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे। संबंधित अल्पवयीन मुलास 25 वर्ष वय होईपर्यंत परवाना मिळणार नाही। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। खोखर येथे तलाठी पंचनाम्याच्या वेळी विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून सागर सुरेश घुगे या शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली आहे। घुगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यावरून रमेश चक्रनारायण, शोभा चक्रनारायण, सचिन रमेश चक्रनारायण, नितीन चक्रनारायण व त्यांची पत्नी तसेच प्रभाकर व प्रभाकर यांचा मुलगा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तक्रार अर्जाची चौकशी व कारवाई न करण्यासाठी 5 ते 10 हजाराची लाच मागणाऱ्या शेवगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पांडुरंग बाबूराव वीर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। नगरच्या लाचलुच प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। टाकळीबाण येथे 48 वर्षीय व्यक्तीविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल आहे। द्यायचे तुमच्या मनाने हिशोबाने द्या असे म्हणत वीर याने लाचेची मागणी केली। लाच मागणी पडताळणीत लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणारे वीर यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेजारच्या शेतात पपई आणण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शंकर गोरे, दीपक सोनवणे उर्फ बबुशा अशी या 2 आरोपींची नावे आहेत। याबाबत पीडित महिलेच्या नंदेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की गतिमंद ननंद आरोपी शंकर गोरे यांच्या शेतात पपई आणण्यासाठी गेली होती। त्यावेळी शंकर गोरे व दीपक सोनवणे यांनी पीडित महिलेला गिन्नी गवतात ओढून नेले, मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केली असे फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून कोल्हार भगवतीपूरचे प्रवरा नदी पात्र पुन्हा चर्चेत आले। बुधवारी नदीच्या पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय। बेकायदेशीरपणे बेसुमार वाळू उपस्याने नदी पात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे झालेत। या खड्ड्यात खोल बुडाल्यानेच मुलाचा मृत्यू झालाय। अविनाश पाराजी जोगदंड हा 15 वर्षीय शाळकरी मुलगा पुन्हा घरीच परतला नाही। नदी पात्रातील खड्ड्यामध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला। बचाव पथकाच्या तब्बल 3 तासाच्या शर्थीच्या शोध कार्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला। या घटनेमुळे कोल्हार, बुद्रुक, भगवतीपूर आणि राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द या गावातील बोकाळलेल्या वाळू तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून त्यातच सध्या मान्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। आता मृग नक्षत्राच्या पेरणीसाठी शेतकरी शेत जमिनीची ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, रोटावेटर तसेच बैलाच्या साहाय्याने वखरणीच्या कामात व्यस्त आहे। दुसरीकडे तालुक्यात खरीपाचे 5% क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने गृहीत धरला असून बी बियाणे व खताची टंचाई शेतकऱ्यांना भासू नये यासाठी जय्यत तयारी केली आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।